नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर लेखिका आणि कवयित्री सौ सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांनी लिहिलेलं त्यांचं मनोगत सादर करत आहे. हे मनोगत अर्थातच त्यांचं स्वतःचं आहे. तर त्याचं शीर्षक आहे इच्छा तिथं मार्ग. ऐकूया तर सविता उर्फ प्रतिभा पोद्दार लिखित इच्छा तिथे मार्ग. शब्दच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. पुढे जाण्याची ताकद देतात. फक्त स्वतःवर विश्वास हवा आणि न थकता चालण्याची जिद्द. काळ कुणासाठी थांबत नाही. त्यामुळं कुठं किती रेंगाळत राहायचं हे स्वतःला ठरवता यायलाच हवं. नाहीतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. या मतलबी जगात स्वतःला जोपर्यंत महत्त्व देत नाही, तोवर कुणीही तुम्हाला महत्त्व देणार नाही. हे वास्तव आहे. इथे प्रत्येकाला आपली पोळी भाजून घ्यायची असते. कुणी तुमच्यासाठी वेळ काढत असेल, तर त्याचा नक्कीच आदर करायला हवा. पण जाणून बुजून कुणी टाळत असेल, तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अजिबात वाया घालवू नका. जन्माला येताना एकटे आलो आणि जग सोडून जातानाही कोणीच सोबत नसणार आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तोवर आयुष्याचा भरभरून आनंद लुटा. स्वतःवर जीवापाड प्रेम करा. स्वतःला त्रास होईल अशा कुठल्याच गोष्टीत गुंतू नका. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा. मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा. देह म्हणजे केवळ हाडामासाचा गोळा. एवढी मोठी सृष्टी आपल्याला डोळ्यांनी पाहता येते. हे सुख माना. इथली प्रत्येक गोष्ट विचार करायला भाग पाडते. त्याचं कौतुक करा. कुतूहल बाळगा. आपल्याला कुणी काय दिलं ह्यापेक्षा आपण कुणाला काय दिलं हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. हा मिळालेला देह परत करताना विधात्याच्या प्रश्नाला सामोरं जायचंय ह्याची जाणीव अंतर्मनाला होऊ दे. मिळालेल्या ज्ञानाचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा गर्व किंवा लोभ न बाळगता माणूस म्हणून जगून पहा. रात्री सुखाचं झोप मिळणं म्हणजे खरं सुख, खरं समाधान. ही जगण्याची व्याख्या क्षणभर बसून समजून घेता यायला हवी. रात्र थोडी सोंग फार असं व्हायला नको. एक एक क्षण हातातून निसटून जातोय. जीवनाची मजा कशात आहे हे एकदा स्वतःशी संवाद साधून जाणून घ्या. मनात तीव्र इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. माझ्याजवळ जे आहे ते आपणास देण्याचा हा छोटासा प्रयत्न. लिहायचं कशासाठी हा प्रश्न मलाही बऱ्याच वेळा पडला होता. ते कुणीतरी वाचायला हवं. किमान एका व्यक्तीपर्यंत तरी आपल्या मनातले भाव पोहोचावे अशी लिहिणाऱ्याची अपेक्षा असते आणि त्यात काहीच गैर नाही. पण अनेक वर्ष लिहून मला जाणवलं ते आपणास सांगते. लेखनाने केवळ आपलं मन हलकं होत नाही, तर एक प्रकारची दिव्य शक्ती आपणास प्रत्येक वेळी मिळत जाते. म्हणून स्वतःसाठी तरी लिहिणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपल्या विचारात कमालीचा आत्मविश्वास येतो. स्वतःची एक वेगळी प्रतिमा आपण स्वतःहून जपायला लागतो. बोलताना काय बोलावं, काय टाळावं ह्याचं भान येतं. संवाद कौशल्य वाढतं. उलटणं आणि पळी चालवणारी मी आज चॅनेल चालवते ह्याचं माझं मलाच कौतुक वाटत आहे. तुम्ही ज्याला काव्य म्हणता तो माझा सहज भाव आहे. कारण आई वडिलांनी ठेवलेलं मूळचं नाव प्रतिभा आहे. हे सांगताना मला आता खूप समाधान आणि अभिमान वाटतो. इच्छा असली की मार्ग मिळतो ह्या मतावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपल्याला हे लेखन कसं वाटलं ते अवश्य सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा. आपल्या मराठीसाठी तरी तुम्ही एवढं नक्की कराल याची मला पक्की खात्री आहे. धन्यवाद. मंडळी, हे मनोगत होतं सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांचं आणि सादर करते मी आरती गुप्ते. धन्यवाद.